फायनली द डे हॅज अराइव्ड. मी खूप जास्त एक्सायटेड आहे निशंकला भेटायला, कारण मी त्याचा जन्म झाल्यानंतर मी त्याला पहिल्यांदाच उद्या भेटणार आहे आणि तो 14 मार्चला जन्म झाला त्याचा. तर उद्या 14 तारीख आहे, त्याला 2 महिने पूर्ण होणार आहेत. खूप जास्त एक्सायटेड आहे. येस, 2 महिन्याचा होणार आहे उद्या आपला बाबा. सो गाईज, काही कारणास्तव शूट करायला जमलं नाही म्हणून डायरेक्ट ट्रेन सुरू झाल्यावरच मी शूट करते. सो आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकतात. अरे दिसत नाही, थांबा मी थोडं ब्राईटनेस कमी करून तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. आणि माझ्यासोबत आर्या पण आहे. आर्याचं पण एकदम अचानक ठरलं माझ्यासोबत यायचं. सो आता माझ्यासोबत आर्या पण आहे आणि आमचा हा प्रवास आता सुरू झाला आहे. ट्रेन डिपार्चर झाली आहे 4 वाजताच. सो आम्ही उद्या सकाळी एक्झॅक्ट 6 वाजता गंगाखेडच्या स्टेशनला पोहोचणार आहोत. आणि चला मी आर्याला दाखवते, थोड्याशा गप्पा मारूया आणि खूप मजा येणार आहे ट्रेन जर्नीमध्ये, कारण माझी फर्स्ट सोलो जर्नी आहे. फर्स्ट सोलो ट्रिप टाईपच समजा, पण फर्स्ट सोलो जर्नी आहे. सो खूप मजा येणार आहे मला. आणि सो चला आता आपण आर्याला भेटू आणि बाहेरचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. सो लेट्स गो. सो गाईज, तुम्ही आर्याला बघू शकतात. आर्या से हाय. हाय हाय, दात दाखव दात. सो हे स्टफ आहे माझं. ह्याच्यात मी जेवणाचं सगळं घेतलं आहे आणि त्याच्यात माझं लगेज आहे सगळं. सो तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकतात. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. ॲक्च्युली मला तर इथेच बसायची इच्छा आहे. माझी अप्पर सीट आहे, साईड अप्पर आहे. सो तुला कसं वाटतं आर्या माझ्यासोबत ट्रॅव्हल करून? छान वाटतंय. आता आपण काय काय आपल्याकडे हे जे खाऊ आहे ना ते खाऊया आपण. आता खाऊया थोड्या वेळानं. मग तुला मजा येते माझ्यासोबत? असं थम्सअप तर करून दाखव सबस्क्रायबर्सला. छान वाटतंय. आता फायनली आम्ही निशंकला उद्या भेटणार आहेत जाऊन. म्हणजे मी तर पहिल्यांदाच भेटणार आहे. सो चला थोडा गप्पा मारूया आपण. हां, तू तर सगळ्यात पहिला तुझ्या भावाला भेटलीस. व्हेरी गुड गर्ल. चलो. सो गाईज, फायनली द डे हॅज अराइव्ड. मी खूप जास्त एक्सायटेड आहे निशंकला भेटायला, कारण मी त्याचा जन्म झाल्यानंतर मी त्याला पहिल्यांदाच उद्या भेटणार आहे आणि तो 14 मार्चला जन्म झाला त्याचा. तर उद्या 14 तारीख आहे, त्याला 2 महिने पूर्ण होणार आहेत. खूप जास्त एक्सायटेड आहे. येस, 2 महिन्याचा होणार आहे उद्या आपला बाबू. सो आम्ही थोडंसं शूट करायचं ठरवलं आहे त्याचं. 2 मंथचं शूट आहे. सो घरातल्या घरातच छान असं थीम सेटअप करूया आणि शूट करूया माझ्याच फोनमधून. सो शूट पण कसं करणार आहे मी तुम्हाला ह्या ब्लॉगनिमित्त दाखवणार आहे. सो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या जर्नीमध्ये पूर्ण राहा. सो चलो लेट्स मीट. गाईज, तुम्ही मागे मालगाडी बघतायत. ही ट्रेन पनवेलपासून आमच्या सोबतच आहे आणि अजून संपली नाही आहे. सो आर्या बोलते, अरे बाप रे दीदी, ही ट्रेन अजून संपली नाही आहे. आर्या, आर्या इकडे. अरे या ना आर्या. नाटक करते आता, ड्रामा करते झोपायचं. सो आता आम्ही कर्जत स्टेशनला पोचलो आहोत. कुठल्या स्टेशनला पोचलो आर्या आपण? हां, तरदत स्टेशन, तरदत. सो बोल ना, आपण गप्पा मारूया. बोल, ये इकडे माझ्याकडे ये. सो गाईज, आता आर्या आणि आपण गप्पा मारूया. काय बोलू? काहीतरी बोल. सो आम्ही दोघी तुझे तीत कुठे गेले? वेर तीत? डोंट डू दिस आर्या, टॉक टू देम. सो आता आम्ही, हाँ, हिला पण ब्लॉगिंग करता येते, मस्त बोलते. हाय गाइज, अभी हम लोग जा रहे गंगाखेड को, अशी बोलते आहे ही पण. शो योर फेस. हां, त्यांना काय नाही होत, ते पण आपल्यासारखेच आहेत ना, त्यांना बोलायचं मग. सो आता आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत गावी जाण्यासाठी. आर्या निशंकला भेटायला आणि मी पण निशंकला भेटायला खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि उद्या मी पहिल्यांदा त्याला हातात घेणार आहे. सो मला खूप जास्त एक्साइटमेंट होती आहे. इमोशन माझे कंट्रोल नाही करू शकत आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि शिवाय संपली आर्या ट्रेन ती. सो फायनली मालगाडी संपली असं आर्याचं म्हणणं आहे. सो आता आम्ही कर्जत स्टेशनला आहोत. आणि ना व्हॉट हॅपन, आणि बघा ना ती मला कशी चिटकून बसली आहे बघा.
थांब ना, मला ब्लॉगिंग करायची, थांब ना, वेट. आणि ना आमच्या बाजूला जे बसलेत ना त्यांनी ना वडापाव मागवला आणि ना आम्हाला पण दोघींना क्रेविंग होती वडापाव खायची. सो आमच्यासोबत जेवण आहे. माझ्या मम्माने आम्हाला डिनरचं जेवण दिलं आहे आम्हाला, पण आता सध्या वडापावची क्रेविंग होती आहे. आणि ना आम्ही लोणावळा पुण्यामार्गे जाणार आहेत. लोणावळा सो आम्ही आम्ही ना लोणावळा मार्गे जाणार आहेत. चिक्की वगैरे पण तिकडे असतात. सो बघूया. आणि लोणावळ्याचं वातावरण समर्समध्ये कसं असतं हे पण बघूयात आपण. आणि आर्या बोलतीये की दीदी वडापावचा हळू बोला, बाजूला माणसं ऐकतायत. सो आम्ही थोडंसं खाऊचं सामान आणलं आहे, जसं की वेफर्स वगैरे. थांब ना, मी बोलते ना. सो वेफर आम्ही खाल्ले. आणि आता सध्या जास्त भूक नाही आहे. आता कर्जत स्टेशनला आलो आहेत. आता टाईम किती झाला आहे? 4:30 पावणे 5 वाजले असतील. सो मस्त आम्ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करू. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पूर्ण राहा. आर्याची मस्ती, आर्याला आता खेळायचं आहे माझ्यासोबत. ती मला बोलते की दीदी प्लीज तुम्ही मोबाईल ठेवा आणि माझ्यासोबत खेळा. माझ्यासोबत खेळा बोलते दीदी मोबाईल ठेवून. काय खेळायचं? लुडो खेळायचा का चिमणी उडी? ती माझ्यासोबत ना ते हे खेळत होती, रिंग विरिंग लवंगाची रिंग, ते खेळत होती. सो चला आता आम्ही काहीतरी खेळतो, छोटी मोठी गोष्ट. कॅरम खेळायला कॅरम पाहिजे ना, मग आपण हे खेळूया, आओ मीना सुपर सीना हे खेळूया. हां, सो आम्ही ते खेळतो. ती पोलिसला लई घाबरते, काय माहिती का, डरपोक. बघा चला ठीक आहे. सो गाईज वी आर प्लेइंग चिमणी उडाली कावळा उडाला. चल स्टार्ट करायचं. हां बोल. हां, कावळा उडाला, पोपट उडाला, पिशवी उडाली. पिशवी उडती ना. सो गाइज अभी नेक्स्ट स्टेशन है लोणावळा. आणि व्ह्यू इतका सुंदर आहे ना समर्समध्ये पण, आणि मॉन्सूनमध्ये तर खूप सुंदर व्ह्यू असतो. सो मी ना काहीतरी बोलते, म्हणजे लाईक मी जरा असा विचार केला की जसं ट्रेनमध्ये अनाऊन्स करतात ना नेक्स्ट स्टेशन इज लाईक सो जे काय आहे ते. सो मी असा विचार केला की मी ते ट्राय करू. सो गाड़ी क्रमांक 17613 पनवेल से जाने वाली नांदेड़ के लिए. नाही जमत मला, मी ट्राय केलं खूप. गाडी क्रमांक 17613 पनवेल से जाने वाली नांदेड़ के लिए सचखंड नहीं, कौन से पनवेल नांदेड़ एक्सप्रेस वाया पुणे लोनावला कर्जत. आर्या बोलती है आपके पैर पड़ती हो, आप कुछ मत बोलो. सो गाईज तुम्ही इथे व्ह्यू बघू शकतात. एवढं भारी वाटतंय ना, उन्हाळ्यातच इतकं छान दिसतंय, तर विचार करा पावसाळ्यात किती सुंदर दिसत असेल. मी खूप वेळा ट्रॅव्हल केलं आहे ह्या ट्रेनने. इथून लोणावळ्याला यायची हीच मजा आहे. म्हणजे लोणावळ्यात फक्त समर्समध्ये मजा, सॉरी विंटर ह्याच्यामध्येच मॉन्सून्समध्ये मज्जा येते, पावसाळ्यामध्ये. सो आर्याचं मस्तपैकी इथे चालू आहे. दीदी तुम्ही तिथून झेंडे बघितले का? हो झेंडे बघितले. आणि तिथून पायऱ्या बघितल्या. तिथून आहे ना शिवाजी महाराजांचा किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ना मोठा किल्ला. असं बोलायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तू राजा शिवाजी मूवी बघितला आर्या? कसा होता? मस्त होता ना. पण त्याच्यामध्ये थोडं बोर होतं, पण चांगला होता. गाईस जेन्युइन रिव्ह्यू देते ही. रितेश सरलाच पाठवू का व्हिडिओ तुझा?
रितेश पाठवू? जेन्युइन रिव्ह्यू देतेस ना. तुम्हाला माहिती थोडा बोर होता पण इंटरेस्टिंग होता. हां ऐका ना, हां. तुम्हाला माहिती का ही मला खूप बोर करते. ही जबरदस्तीने हिला आणलंय मी. म्हणजे ही जबरदस्तीने माझ्यासोबत आली आहे. तिकीट नाही काय नाही हिचं. TCला सांगू का पकडून घेऊन जायला? त्याच्यासाठी आ इथे बस. क्लिअर फेस येईल तुला. इथे बस. इथे बस. आणि हिचं एंड मोमेंटला हिचं माझ्यासोबतचं फिक्स झालं यायचं. माझंच तिकीट होतं, हिचं नव्हतं. सारखा बाजूला बोल लवकर. मी काय बोलते तुला? एक सेकंड थांबा. इकडून आहे. गाइस छोटे बच्चे बहुत परेशान करते, ये बात सच है. बहुत परेशान कर रही है बंदी मेरे को. अय एक सेकंड मला किल्ला बघायचा ना. किल्ला बघायचा तर तिला इथं कोणता किल्ला दिसतोय? कुठला किल्ला दिसतोय बाळा तुला? छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला इथं आहे. लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. असतो. छोटे छोटे मूर्ती असतात पण छोटे छोटे किल्ले असतात. काहीही बडबडते. आदा बघा आदा. सो गाईज आता आम्ही लोणावळा स्टेशनला पोचणार आहोत आणि लोणावळा आणि कर्जत स्टेशनच्या मिडलमध्ये ट्रेन थांबली आणि इथले जे स्थानिक नागरिक जे असतात ना ते असं ट्रेन थांबल्यावर चढतात आणि चढून मग ना त्यांच्याकडे जे साहित्य असं जसं की करवंद, जांभूळ वगैरे आता समर्समध्ये भरपूर असतात तर मग हे सगळं ते लोक विकायला येतात ट्रेनमध्ये. तर आमच्याच विंडोच्या बाहेर तुम्ही इथे बघू शकतात करवंद आहेत. तुम्ही मागे बघू शकतात. सो ह्या मॅडमने करवंद बघितलेत आणि आता हिची अशी इच्छा आहे की मला हवेत ते. माझ्या तोंडाला पाणी सुटते. म्हणजे आय डोंट नो की एवढ्याशा लहान मुलांना कसं समजतं माझ्या तोंडाला पाणी सुटते म्हणून. व्हॉट आर्या तुझ्या तोंडाला पाणी सुटते? मला हसायला येते लिटरली. बॅड मॅनर्स. मुद्दामून करू नको. सो तुम्ही करवंद बघू शकतात गाईज. करवंद नको. हिचं तोंड बघा. करवंद पाहिजे तिला. करवंद घ्यायचेत. करवंद घ्यायचे तर कशी बघते मला. हां बोल दीदी. दीदी दीदी प्लीज 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 मला करवंद करवंद घ्या. मी तुमचे मी तुमचे पाय पाय दाबून देते. दाबून देते. मी तुमचं मी तुमचे सगळे काम करते. तुमचं सगळं काम करून देते. मी मस्ती करत नाही. करवंद घेण्यामागे जर हे सगळं मिळत असेल तर खरंच करवंद घ्यायचे. ती खूप जास्त जिद्द करते. हा जर व्लॉग माझा दीदीने आणि तिच्या मम्मीने बघितला ना तर मला एवढे फटके पडणार आहेत ना पोचल्यावर. खूप फटके पडणार आहेत मला. हा थांब त्यांना येऊ दे. गाईज आता ट्रेनमध्ये म्हणून थोडा अवतार बिघडला आहे माझा. केस वगैरे विचकलेत. सो लेट्स सी. करवंदवाले आले तर आपण घेऊया. आम्ही थर्ड AC मध्ये आहोत आणि खूप जास्त वेट आली आहे. थांब थोडं. थर्ड AC मध्ये आहोत. सो खूप जास्त वातावरण चिल्ड झालं आहे मधलं. चिल्ड झालं आहे वातावरण मधलं. आता ब्लँकेटची गरज पडणार आहे. सो ब्लँकेट घेते आणि थोडा वेळ झोप तर नाही काढू शकत कारण मी आणि आर्या एकटंच आहोत. सो मी तर झोपणार नाही. तिला मी झोपवेल पण मी झोपणार नाही. मी थोडा व्ह्यू एन्जॉय करणार आहे. पुणे येईपर्यंत व्ह्यू एन्जॉय करणार. त्याच्यानंतर रात्र होईल. मग अंधार होईल. अंधार झाल्यावर एवढी मजा नाही येत. सो चला. जस्ट अराइव्ड ॲट लोणावळा स्टेशन गाईज. काय किती सुंदर आहे लोणावळ्याचं स्टेशन ना. गाईज झोपली आर्या. तुम्ही बघू शकतात तिचे पाय माझ्या मांडीवर आहेत आणि मस्तपैकी झोपली आहे.
पांघरून वगैरे झोपली आहे बघा ना. थंडी वाजते, AC खूप फास्ट आहे. झोप आर्या झोप. सो गाईज आमचं नुकतंच डिनर झालं आहे आणि आता आम्ही झोपण्याच्या तयारीत आहोत. आता आम्ही ना बॉबी घेतल्या आणि बॉबी खाल्ल्या, मसालेवाल्या बॉबी. आणि बस. दीदी पण ब्लॉग बघते नाही, ती बोलाल तू ट्रेनमधलं खातेस. सो अवतार खूप जास्त बेकार झाल्या आणि आम्ही बॉबी घेतल्या, त्या बॉबी खाल्ल्या, मस्तपैकी छान जेवण केलं आणि आता झोपण्याच्या तयारीत आहोत. फुल ऑल सेट टू स्लीप. तुम्ही बघू शकतात. थांबा मी एकदा दाखवते. सो आता ऑलमोस्ट आमची झोपण्याची तयारी झाली आहे. मी तर काही झोपणार नाही, मी रात्रभर जागीच राहणार आहे. मी वेबसिरीज डाउनलोड केल्या आहेत. मिसेस देशपांडे मी बघते सध्या आणि क्रिमिनल जस्टिस पण मी बघणार आहे. सो अशा प्रकारे आमचं मस्त जेवण झालं आहे. आता आर्याला झोपवते आणि मी माझं वेबसिरीज कंटिन्यू करते. सो चला डायरेक्ट भेटूया आपण सकाळी. गुड नाईट, बाय बाय. गुड नाईट. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2 आणि आम्ही फायनली पोचलो आहोत गंगाखेड स्टेशनला. खूप जास्त एक्सायटेड आहे. आता निशंकला जाऊन भेटणार आहे आणि आर्या तुम्हाला दाखवते मी कशी बसली आहे ते. नुकतेच आम्ही उतरलो आहे स्टेशनवर. आता वाजलेत सकाळचे 6, मॉर्निंग 6 वाजलेत आणि आम्ही उतरलो आहे. आमचं सगळं स्टफ घेतलं आहे. आता आम्ही जातो आहे स्टेशनच्या बाहेर. सो चला मी तुम्हाला आर्याला दाखवते आणि आमच्या गावचा परिसर तुम्हाला मी दाखवते. सो चला लवकरात लवकर आपण बघूया आणि मी तुम्हाला माझा गावचा परिसर दाखवते. सो चला आपण बघूया. गाईज तुम लोग देख सकते हो माझी कॉलेजची बॅग आणि ही एक जेवणाची पिशवी असं मिळून घेतलं होतं मी आणि आर्या झोपेतच आहे. मी गाईज झोपले नाही आणि तुम्ही आमचं स्टेशन बघू शकतात. सो काय मम्मा घाबरले ना मी पण आर्या. सो आमच्या गावचा परिसर तुम्ही बघू शकतात गाईज. थोडी हवा सुरू आहे आता. चला जायचं आर्या, लेट्स गो. चलो. हां निशंकला भेटायचं ना आता. सो गाईज थोडा वेळ आम्ही थांबलो होतो शूट करण्यासाठी आणि आता ट्रेन पण निघाली आहे आमची. आता ट्रेन परभणीच्या दिशेला चालली आहे. जे कोणी परभणीवाले असतील, माझे व्लॉग्स बघत असतील, त्यांना माहिती असेल ही नांदेड पनवेल ट्रेन कुठे जाते ते. सो आता ही परभणीच्या दिशेला ही ट्रेन चालली आहे आणि ह्या स्टेअर्सने आम्ही वर जातो. आता त्या साईडला आम्हाला जायचं आहे. आम्हाला या ट्रेनने ह्या साईडला उतरवलं आहे. आम्हाला लेफ्ट साईडला जायचं आहे. सो चला चला आर्या. बाय बाय. थँक्यू आम्हाला इथपर्यंत पोचवल्याबद्दल. सो फायनली गाईज ट्रेन हॅज एंडेड हिअर आणि आता ही ट्रेन परभणीच्या दिशेला चालली आहे. आम्ही जातो आता आमच्या घरी. अरे आर यू एक्सायटेड बेबी? एक्सायटेड आहे तू? हां चल चल लवकर. सो आमची ट्रेन गेली आहे तुम्ही बघू शकतात आणि आम्हाला तिकडे जायचं आता. आमचं एक्झिट हे आहे. सो आम्ही हा स्टेअर्स चढणार आहेत आता. सो आमचं एक्झिट ते आहे. बाहेरून आम्ही ऑटो वगैरे बघतो. सो आमचं गाव तुम्ही बघू शकतात. आमच्या गावचं स्टेशन आहे. सो गाईज तुम्ही आमच्या गावचा हा परिसर बघू शकतात आणि इतकी छान हवा सुरू आहे ना. अशी हवा मुंबईला बघायला खरंच मिळत नाही. आणि स्टेशनचं तुम्ही वरचं बघू शकता. खूप हवा चालू आहे यार. मस्त वाटतंय खूप जास्त. बघा आर्याचे केस पण बघा किती उडत आहेत. हां आर्या